तटकरे देवेंद्र फडणवीसांची भेट घेणार आहेत। सुनील तटकरे सागर बंगल्यावर दाखल झालेले आहेत। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आता सागर बंगल्यावर पोहोचलेले आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ते भेट घेणार आहेत। काही वेळापूर्वीच अनेक नेते सागर बंगल्यावर पोहोचत होते। आता सुनील तटकरे सुद्धा फडणवीसांची भेट घेणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। सागर बंगल्यावरची ही दृश्य आपण बघतोय। सागर बंगल्यावर सुनील तटकरे पोहोचलेत। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी गणेश कवडे जोडले गेलेले आहेत। गणेश, राजकीय घडामोडींमध्ये अत्यंत वेग धरलेला आपण बघतोय, कारण काय आहेत? नक्कीच आजच आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांकडे आहे तो आपला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा आहे तो सुपूर्द केलेला आहे। त्यामुळे आता सध्या राज्यामध्ये आहे ते काळजीभाऊ मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे कारभार पाहत आहेत। मात्र लवकरच महायुतीचा नवीन मुख्यमंत्री चेहरा आहे तो ठरवला जाणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आहे ती मोठ्या घडामोडी होताना पाहायला मिळत आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील तटकरे आहेत ते दाखल झालेले आहेत। या दोघांमध्ये आता महत्त्वाची चर्चा होईल, कारण की मुख्यमंत्री पदांवर अद्यापही नाव आहे ते स्पष्ट होताना पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे लवकरात लवकर मुख्यमंत्री पदाचं नाव आहे ते जाहीर करण्यात यावं अशी मागणी आता सगळ्यांकडून होताना पाहायला मिळते। त्यामुळे नेमकं मुख्यमंत्री कोण होतं या सगळ्या संदर्भात आहे प्रामुख्याने या सगळ्या चर्चा होताना पाहायला मिळते। त्याचबरोबर मंत्रिमंडळात देखील कोणाची नावं असणार आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर देखील ही चर्चा असल्याचं आहे ती सूत्रांकडून माहिती मिळते। त्यामुळे त्या संपूर्ण राजकीय परिस्थितीवर आपलं असंच लक्ष असू द्या। तुर्तास धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।